शब्दसृष्टीचा जो वर्षाव आहे तो आपल्याला आपल्या अंतःकरणावर दिसते. जसं लौकिकामध्ये, द्वैतामध्ये जे काय दृश्य आहे, जे दृश्य आहे सगळं, त्याचा परिणाम आपल्या डोळ्यांवर, कानांवर, अंतःकरणावर होतो. तसा शब्द ही सृष्टी आहे. प्रत्येक ग्रंथामध्ये संतांनी शब्दाची सृष्टी निर्माण केली आणि त्या शब्दाच्या सृष्टीतून आपल्या अंतरंगाचे भाव तयार केले. जसं सृष्टीमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे आपल्याला रंग दिसतात आणि त्या रंगांच्या माध्यमातून आपल्याला सृष्टी दिसते. तसं संतांच्या प्रत्येक शब्दामध्ये ती सृष्टी तयार होते आणि त्या सृष्टीची वृत्ती आपल्या अंतःकरणामध्ये तयार होतो. प्रत्येक शब्दाची सृष्टी आहे आणि ती सृष्टी आपल्या अंतःकरणावर काय करते, अंतःकरणामध्ये भाव निर्माण करते. आणि त्या अंतःकरणाचा भाव निर्माण करणं हे सर्व ग्रंथांचं मुख्य प्रधान उद्दिष्ट आहे. आणि त्या उद्दिष्टाला साकार करण्याकरता, साकार बरं का, म्हणजे साकार म्हणजे आकारासहित आपल्या अंतःकरणामध्ये बिंबवण्याचं काम संत करतात. आणि म्हणून प्रत्येकाने काय करा, तुकोबाराची गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, भागवत वाचा, अमृतानुभव वाचा. कारण ती सृष्टी आहे. त्या सृष्टीमध्ये आपण वावरलो का आपण संतांच्या सान्निध्यात गेलोच. आणि ज्यांनी ग्रंथ वाचले नाहीत, असेच कुठले तरी पुस्तक आणतात आणि वाचतात, त्याच्याने त्यांची सृष्टी निर्माण होणार, त्यांचा भाव निर्माण होणार नाही. एखाद्याने आयुष्यभर ती साधना केली, भगवंताचा अनुभव जरी आलं, तरी प्रत्यक्ष संतांनी जे काही लिहून ठेवलेलं वाङ्मय आहे, त्या वाङ्मयाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणामध्ये भाव तयार होतो आणि भावातून विवेक प्रगट होतो, भावातून वैराग्य प्रगट होतो, भावातूनच सगळं बरं का. आणि म्हणून प्रत्येकाने भाव धरून वाचावी ज्ञानेश्वरी. भाव धरून वाचा. भाव कोणता? तो नामाचा भाव तुमच्याकडे असला पाहिजे. नामाच्या भावातून तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली तर तुम्हाला सोपी आहे. आणि ज्याच्याकडे नामाचा भाव नसेल, मग त्यांना ज्ञानेश्वरी वाचता येईल, उत्तम प्रकारे वाचता येईल, पण त्या ब्रह्मतत्वापर्यंत जाण्याचा मार्ग, ब्रह्मतत्वापर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे, आणि त्या मार्गामध्ये आपल्याला नामाचाच भाव लागतो. नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. नामाचं चिंतन आपल्या अंतःकरणामध्ये तयार होतं आणि त्या अंतःकरणातलं नामाचं भाव, आलेलं भाव कायम स्वरूपी राहण्याकरता तुमच्या अंतःकरणामध्ये साधना करता करता नामाचा भाव तयार होतो. आणि नामाचा भाव तयार झाल्यानंतर ती सातत्याने त्या नामाचं चिंतन राहण्याकरता किंवा तो नामाचा भाव सातत्याने आपल्या अंतःकरणावरती राहण्याकरता ग्रंथांचं वाचन सातत्याने केलं पाहिजे. आणि म्हणून काही महात्मे जे आहेत ते साधना करतात, पण साधना केल्यानंतर त्यांनी ह्या ग्रंथांचा आधार घेतलेला आहे. ग्रंथांचा आधार घेतल्यानंतर प्रत्यक्ष ज्ञानोबराच्या अंतःकरणाचा आधार घेतला असा त्याचा अर्थ होतो. ज्ञानेश्वरीचा अर्थ घेतला, अमृतानुभवाचा आपण अर्थ घेतला, हरिपाठाचा अर्थ घेतला. हरिपाठ गायला नाही बरं का, गाण्यामध्ये रस आहे पण भाव मिळणार नाही. हरिपाठाचा भाव समजून घ्या आणि तो भाव, ज्ञानोबरांचा जो भाव आहे तोच आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट होतो. म्हणून साधू दिसती निराळे, परंतु ते स्वरूपी मिळाले. अवघे मिळून एकच झाले देहातीत वस्तू.
देहाच्या पलीकडची वस्तू साधू आणि त्या देहाच्या पलीकडं असलेला आत्मतत्व, आत्मभाव, आत्मदर्शन, आत्मलाभ हा प्रत्येक साधकाला भेटतो, मिळतो. नवे नवे आपल्याकडे चालत येतो भाव तो. का तर संत तसे झाले आणि त्यांनी लिहून ठेवलं. म्हणून येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती. वडील म्हणजे संत. येथ वडील संत जे जे करती तया नाम धर्म ठेवती. त्याला धर्म म्हणतात. येरते आदिस्थिती सामान्य सकळ. आणि सामान्य सकळ लोक जे आहेत ती पण संतांच्याच मार्गावर पावलावर पाऊल ठेवून भक्ती मार्गाला लागतात. येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती. येरते आदिस्थिती सामान्य सकळ. सगळे लोक तेच करतात. पण संतांच्या ग्रंथांचं वाचन करायला पाहिजे. वाचन केलं तर वाचाल तर वाचाल, वाचाल तर वाचाल. पण कधी अंतःकरणामध्ये नामाचा भाव तयार झाल्यानंतर वाचायला पाहिजे. कारण संतांसारखं व्हावं लागेल. संतांनी ज्या साधना केल्या त्या साधनेच्या माध्यमातून त्यांचा भाव तयार झाला आणि त्या भावातून त्यांनी ते ग्रंथ लिहिलेले आहेत. आपल्याला पण तसं व्हावं लागेल. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. आपल्याला संतांच्या मार्गाचं अवलंबन करावं लागेल. तरीच महिमान कळू येईल. तरच संतांचा महिमा आपल्याला कळून येईल. अन्यथा आपण नुसतं वाचलं तर अंतःकरणाचा भाव तयार होणार नाही. कारण पहिल्यांदा आपल्याला भाव तयार करावा लागेल. नामाचं भाव तयार करावं लागेल आणि त्या भावातून आपल्याला ग्रंथांचं वाचन करता यायला पाहिजे. म्हणून भावे विन देव न कळे निसंदेह. अजिबात शंका धरायची नाही. जर तुमच्याकडे भाव नसेल तर भगवंत करणार नाही. भावे विन देव, देव करणारच नाही. ज्ञानवरा सांगतात मग का खोटं आहे का ते? भावे विन देव न कळे निसंदेह. गुरु विना अनुभव कैसा कळे. गुरुशिवाय अनुभव नाही. गुरुने आपल्याला जो काय अनुभव दिलेला आहे त्या अनुभवाच्या माध्यमातून आपल्याला ग्रंथांचं वाचन करता यायला पाहिजे. थोडक्यात सांगतो, गुरुने आपल्याला ध्यानधारणा दिली असेल, ध्यानाला बसवलं असेल, त्या आत्मस्वरूपाशी एकरूप केलं असेल, त्या आत्मानंदामध्ये नेला असेल, त्या आत्म्याचं चिंतन कसं करायचं शिकवलं असेल, तो अभ्यास दिला असेल, त्या प्रबोधाचं चिंतन दिलं असेल तरच आपल्याला हे ग्रंथ कळतील. अन्यथा जे कोणी पंडित असतील ग्रंथांमध्ये त्यांना पण तो भाव मिळणार नाही. ते वाचतील बरं का, ते वाचतील पण त्यांना तो भाव मिळणार नाही जो नामाचा भाव आहे. कारण भावे विन देव न कळे निसंदेह. त्या नामाच्या भावातूनच देव कळतो असं ज्ञानोबांना स्पष्टपणे यातून सांगायचं आहे. बघा आता काय, आपण काल 200 पर्यंत आलो होतो. ज्ञानेश्वरी अध्याय 8वा ब्रह्माक्षर निर्देश योग आणि त्यातली उभी क्रमांक आहे 200. ना तरी साखरेचा मागोता बुद्धिमंतपणेही करिता परी ऊस नव्हे पंडुसुता जिया परी. आता इथं सिद्धांत दृष्टांत दाखवलेला आपल्याला. दृष्टांत काय सांगतात? ना तरी साखरेचा मागोता बुद्धिमंतपणेही न करिता. म्हणजे ज्याप्रमाणे ऊसातून साखर निर्माण झाल्यावर परत त्याचा ऊस करता येत नाही, ऊस होऊ शकत नाही. जी साखर ज्या ऊसातून ऊसाचा रस काढला, रसाला काय केलं? आटवलं आणि त्याचं साखरेत रूपांतर केलं, साखर बनवली त्याची. आता साखर बनवली, एकदा साखर बनली, तयार झाली, चहा टाकायला तयार झाली साखर, गोड पदार्थ बनवला तयार झाली. आता त्याचे गोड पदार्थ होऊ शकतात. कुठलाही पदार्थ होऊ शकतो गोड पदार्थ. चहा होऊ शकतो, कॉफी होऊ शकतो. पण त्या साखरेचा ऊस होईल का हो?
आयुष्यात ऊस होणार नाही. कितीही प्रक्रिया केली तरी, किती पण चातुर्य वापरलं तरी त्याचा ऊस होणार नाही. तसं आपल्याला सांगायचं काय, दृष्टांत झाला, संपला. सिद्धांत काय सांगतो, एकदा का तुम्ही भगवंताशी एकरूप झाले, भगवत स्वरूपाशी एकरूप झाले, ब्रह्मानंदामध्ये गेले, मग आपल्याला परत संसारामध्ये म्हणजे जन्ममरणाच्या चक्रामध्ये आपल्याला येता येत नाही. भगवंती मिळाला तर भगवंतच झाला. जसा ऊसातून साखर निर्माण झाली, साखरेतून ऊस निर्माण होऊ शकत नाही, तसा एकदा भगवंताशी एकरूप झालो का परत आपल्याला या लक्ष 84च्या योनीमध्ये येणं बंद पडतो. भगवत स्वरूपाला एकरूप होतो. एकदम चातुर्य माणूस असेल तरी पण त्याला साखरेतून ऊस निर्माण करता येणार नाही. परी ऊस नव्हे पंडू सुता जिया परी, परंतु ऊस निर्माण होऊ शकत नाही. लोहाचे कणक झाले, लोहाचे कणक झाले, हे एके परिस्थिती केले, आता अनेक कैसे ते गेले लोहत आणि. लोहाचे कणक झाले, हे एके परिसेची केले, आता अनेक कैसे ते गेले लोहत्वानी. म्हणजे एकदा का लोखंडाला परिसाने स्पर्श केल्यानंतर त्याचं सोनं होतं. काय होतं, सोनं होतं. पण त्याच्यावर कितीही प्रक्रिया नंतर केल्या तरी पण त्याचं परत लोखंड होणार नाही. हे कशासाठी दिले आपल्याला दृष्टांत सिद्धांत भगवंताने, तर तुमच्या आमच्या अंतःकरणाची स्थिती व्हावी. तुम्हाला भगवंताशी एकरूप झाल्यानंतर तुमच्या अंतःकरणाचा भाव दृढ व्हावा. दृढ तुम्हाला खात्री पटावी की एकदा का लोखंडाचं परिसाच्या स्पर्शाने सोनं झालं की परत त्याचं आयुष्यात लोखंड करता येणार नाही. तसं एकदा भगवंतामध्ये भगवत स्वरूपी मिळाल्यानंतर जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अजिबात जाता येणार नाही. तुम्ही भगवत स्वरूप होता. काय होतं, माणूस भगवत स्वरूपच होऊन जातो. अगदी 100% खात्रीने सांगतात ज्ञानोबा. परत वाचतो, लोहाचे कणक झाले, एके परिसेची केले, एका परिसानेच ते केलं बरं का. आता अनेक कैसे ते गेले लोहत्वानी. आणि आता ते सोनं पण जाऊन लोखंड होईल का, त्याचं होऊ शकतच नाही. तसं आपण एकदा भगवंती मिळालो तर भगवत स्वरूपच होऊन जातो. म्हणून तूप होऊन मागवते. 3 दृष्टांत दिले, एक उसाचा दिला, एक लोखंडाचा दिला, आणि आता तिसरा दृष्टांत काय आहे तर तुपाचा आहे. तुपाचा एरवी तूप होऊन मागवते. एकदा का दुधाचं तूप झालं, जेवी दूध पण न यायची निरुते, परत त्याला दुधात रूपांतर करता येत नाही. तेवी पाहून या जया ते पुनरावृत्ती नाही. तेवी पाहून या जया ते पुनरावृत्ती नाही. काय सांगतात, तेवी पाहून या जया ते पुनरावृत्ती नाही. एकदा का आपण भगवंताला भेटलो का आपण भगवंतच व्यापक होतो. आपणच आपलं मनच व्यापक होतो, आपलं अंतःकरण व्यापक होतो. जोपर्यंत आपल्याला भगवंताचं दर्शन होत नाही, भगवंताच्या नामाचा स्पर्श होत नाही, तोपर्यंत आपण मर्यादित राहतो. मंदिरातले देव बघणार, तीर्थाला जाणार, यज्ञ करणार, हवन करणार, उपासना करणार, सगळं करणार आपण. पण एकदा का त्या भगवंताचा आपल्याला स्पर्श झाला, भगवंताची अनुभूती आली का आपलं मनच व्यापक होतो. व्यापक आपण भगवत स्वरूपच होतो. तुकाराम महाराज म्हटले की नाही, देव पावायशी गेलो आणि देवाची होऊन ठेलो. देव बघायला मी गेलो आणि मीच देव होऊन गेलो. देव बघायला कोण गेले, देव बघायलाच गेले. कोण, तुकोबारा, चला देव बघायला जाऊया. तसं आपण काय करतो, देव बघायला कुठे जातो, तीर्थक्षेत्राला जातो.
वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपण देव बघायला जातो, मंदिरात जातो, कोणी आंघोळीला जातो, पण तुकोबारा सांगतात देव बघायला मी गेलो आणि मीच देवरूप झालो. तसं ही प्रक्रिया आहे. आणि हा आपला अध्याय कोणता चालू आहे तर ब्रह्माक्षर निर्देश योग. म्हणजे ज्या ब्रह्माक्षराला एकदा प्राप्त झाले, एकदा जीव प्राप्त झाला ब्रह्माक्षराला, त्या अक्षर ब्रह्माशी जीव एकरूप झाला तर जीवाचाच शिव होतो, जीवाचाच परमात्मा स्वरूप होतो. जीव कसा आहे? मर्यादित आहे. हो, जीव कसा आहे? मर्यादित आहे. आणि परमात्मा अमर्याद आहे. परमात्मा कसा आहे? अमर्याद, व्यापक आहे. तो येत नाही, जात नाही, तो सगळीकडे भरलेला आहे. आणि आपण त्याच्यामध्ये आपला मनोलय व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? हे सगळे मनाकडे विचार येतात माणसाच्या. आपल्याला त्रास देणारे आपल्या मनातील विषय, मनातील विचार, मनातील अहंकार, मनातील त्रिगुण, हे प्रत्येक माणसाला त्रास देतात. आणि म्हणून ज्ञानोबारांनी 6व्या अध्यायात सांगितले, तरी आसनाची या गाडिका आम्ही अभ्यासू जो सांगितला निका, तेने होईल तरी होई का निरोधूया. म्हणजे तुमच्या मनाचा निरोध होईल जर तुम्ही आसनावर बसले, गाढ तुम्हाला ध्यान लागला, गाढ बरं का, देहाचा पूर्ण विसर पडला. आसनाची या गाडिका आम्ही मार्ग जो सांगितला निका, खरा मार्ग सांगितला तुम्हाला मी. कशासाठी? आपल्या मनाचा मनोलय होण्याकरता. मनाचा लय व्हायला पाहिजे. आणि मनाचा लय एकदा झाला का आपण भगवत स्वरूपाला प्राप्त होतो. जोपर्यंत मनावर विचार आहेत, जोपर्यंत समुद्रावर लाटा आहेत, तोपर्यंत समुद्र खवळलेला असतो. आणि समुद्र शांत झाला की आपल्याला तळापर्यंत सगळं दिसतो. म्हणजे पारदर्शकता येते. तसं आपल्याकडे परमात्म स्वरूपाला, आपल्याला आपल्याच परमात्म्याला बघायचं असेल, आपल्याच आत्मदेवाची आपल्याला अनुभूती घ्यायची असेल, तर आपल्याला आपल्या तरी संकल्पने काढले, जयाचे मनची चैतन्य झाले, ते एक देशी परिव्यापले लोकत्रय. ज्ञानोबा सांगतात, तरी संकल्पने काढले, जयाचे मनची चैतन्य झाले. संकल्प विकल्प गेले का तुम्हीच परमात्मा स्वरूप आहात. एक देशी परिव्यापले लोकत्रय म्हणजे तिन्ही लोकांना व्यापून टाकतो. पण मन एवं मनुष्यानाम कारण बंध मोक्षाय, बंधय विषया संगे मुक्तय निर्विषय मन. म्हणजे कुठल्याच मनाकडे कुठलेच विषय नसतील तर आपणच परमात्मा स्वरूप आहोत, आपणच देव आहोत. तुका म्हणे मन मुरे मग जे उरे ते तू. म्हणजे तुकाराम महाराज सांगतात की मनाची धाव संपली, मनाची धाव संपली, मग जे उरतं ते तुझं स्वरूप. मनाची धाव संपली पाहिजे. मनाचं काम काय? विचार करणं, संकल्प विकल्प तयार करणं. आणि ज्या वेळेला मन एकदम शांत होतो, स्थिर होतो, त्यावेळेला आपल्याला त्या निश्चल, निरावयव, निर्मळ, अज, ध्रुव त्या परमात्म्याची आपल्याला अनुभूती येते. आपल्याला अनुभूती येते म्हणजे काय येते? कारण आपण तेच होऊन जातो. आपण आत्मस्वरूपच आहोत. प्रत्येक जीव हा आत्मस्वरूपात आहे, आत्मानंद आहे. प्रत्येक जीव हा काय आहे? आपलाच अंतरात्म्याशी एकरूप झाल्यानंतर आपल्याला त्या आत्मस्वरूपाची अनुभूती 100% येते. आणि एकदा का अनुभूती आली का आपण तेच होतो. मग परत साखरेचं परत ऊस होत नाही, तुपाचं परत दूध होत नाही, सोन्याचं परत लोखंड होत नाही. आलं का दृष्टांत लक्षात? सिद्धांत दृष्टांत. म्हणून तूप होऊन मागवते जेवी दूधपाना नये निरुते. अरे अर्जुना, एकदा का तूप झालं
तर दूध होऊ शकत नाही. एकदा का अर्जुना देव झाला का परत जन्ममरणाचा फेरा चुकला. परत जन्ममरणाच्या फेऱ्यात आपण आता जन्ममरणाच्या फेऱ्यात का अडकतो? कारण आपण देव झालो नाही, आपण देवरूप झालो नाही. आणि ह्याच जन्मामध्ये आपल्याला देवरूप होता येतो. याच जन्मात तुकोबाराया देव झाले. याच जन्मात जनाबाई, मुक्ताबाई त्या भगवंताशी एकरूप झाल्या. त्यांनी काय केलं तर त्यांनी आपलं मन भगवंताला देऊन टाकलं. तू मन बुद्धी साचेशी माझ्या स्वरूपा अर्पीशी, तेने मातेची गा पावशी माझी भाक. शपथ घेऊन सांगतो अर्जुना, तू मन आणि बुद्धी जर मला दिली, भगवंत सांगतो अर्जुनाला, तू मन, तुझं मन आणि तुझी बुद्धी जर मला अर्पण केले, तेने मातेची गा पावशी मलाच येऊन भेटशी ही माझी भाक. अर्जुना शपथ घेऊन सांगतो. आपल्याला सांगितलंय म्हणून ते मन आपण भगवंताला अर्पण करता यायला पाहिजे. मग मन भगवंताला अर्पण कसं करता येईल तर आपल्याला आसनावर बसून गाढ अभ्यास करून आपल्याच जवळ असलेल्या आत्मतत्वामध्ये भजन करता करता त्याच्याशी एकरूप होऊन आपल्या संपूर्ण देहाचा निराश झाल्यानंतर आपल्याला तशी अनुभूती येते. आणि तशी अनुभूती येल्यानंतर जन्म मरणाचा फेरा चुकवता येतो. असं चुकवता येत नाही बरं का. ते माझे परम साचोकार निज धाम. बघा आता त्यांनी काय सांगितलंय, आता त्यांनी स्वतःची खून दाखवली, स्वतःचा ॲड्रेस दाखवला भगवंताने, स्वतःचा पत्ता सांगितला भगवंताने या ओळीमध्ये. ते माझे परम साचोकार निज धाम. आणि तेच माझं परम म्हणजे आधी अनादी काळापासून आलेलं साचोकार परमधाम. साचोकारे निज धाम, ते माझं खरोखरं स्वरूप निज धाम तुझ्याजवळ आहे. हो, निज म्हणजे स्वतःच्या जवळ आहे. निज धाम की त्या निज धामाला गेल्या असता परत आपल्याला या देहाला, या जीवाला जन्म मानण्याच्या फेऱ्यामध्ये लटकावं लागत नाही. अगदी स्पष्टपणे सांगितलंय, पत्ताच दिला त्यांनी ज्ञानोबाराने. ते माझे परम साचोकारे निज धाम. हे अंतवट तुझं वर्म, हे आतलं वर्म, हे आतलं वर्म आहे. म्हणून आपल्याला आत जायला सांगितलं आहे. आपल्याला ध्यान करायचं म्हणजे काय, डोळे सगळे बंद करून नवी दारी रोधुनी श्वास 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 नेमुनी आत्मा कोंडी त्रिकुट भवनी तोच योगी जाण पार्था. काय सांगतात, नवी दारे रोधुनी म्हणजे आपली 9 दारे आहेत. 9 दारे कुठले, आपली 2 डोळे आहेत, 2 नाकपुडे आहेत, 1 तोंड आहे, 2 कान आहेत आणि गुदा आणि शिश्न. ही 9वी दारे रोधुनी म्हणजे बंद करून. जर तू माझा आतमध्ये ध्यान केलं तर मी तुला तिथेच भेटेन अर्जुना. नवी दारे रोधुनी श्वास 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 नेमुनी. श्वास जातो येतो, जातो येतो, त्याच्याशी एकरूप होऊन आपल्या संपूर्ण देहाचा निराश झाला आणि तेथे आपल्याला अनुभव आला. आत्मा कोंडी त्रिकुट भवनी आणि आत्म्याला आपल्याला भ्रुकुटीमध्ये नेऊन स्थिर करता आला. तोच योगी जाण पार्था. त्याला योगी म्हणतात. हे अंतवट तुझं आतलं वर्म आहे, बाहेर नाही बरं का. हे आतलं वर्म आहे. वर्म कुठे आहे, वर्म आपल्या आतमध्ये आहे. आणि त्या वर्माला सोडून आपण सगळे पूजा करतो. ज्या ठिकाणी भगवंत आहे त्या ठिकाणी आपण त्याचं ध्यान करतच नाही. भगवंत कुठे, आपल्या आतमध्ये. हृदय असतो नारायण. एका शब्दामध्ये सगळं सार आणलंय. हृदय असतो नारायण. मग त्या हृदयातल्या नारायणाचं भजन कसं करायचं हे जोपर्यंत सांगणारा श्री गुरु आपल्या जीवनात येत नाही तोपर्यंत आपल्याला हे ज्ञान कसं मिळेल. ज्ञानवाराचे ज्ञानेश्वरी काय सांगते बघा, दासबोध पण तेच सांगतो.
नाथबाबा पण तेच सांगतात, तुकोबाराय पण तेच सांगतात. सगळे संत एकच आहेत, पण आपली दृष्टी जी आहे ती चर्मदृष्टी आहे. काय सांगतात की जी दृष्टी आपली, ती दृष्टी आपली, ती दृष्टी जी आपली आहे ती दिव्य दृष्टी आपल्याकडे नाही आहे. म्हणून स्थूल दृष्टीने देखती माते, ते देखण्याची नव्हे निरुते. अरे अर्जुना, स्थूल दृष्टीने मला तुम्ही बघायला गेलं तर मी तुम्हाला भेटणार, अजिबात भेटणार नाही. बघा ज्ञानोबा सांगतात बरं का, स्थूल दृष्टीने देखती माते, ते देखण्याची नव्हे निरुते. अरे अर्जुना, स्थूल दृष्टीने मला बघायचा प्रयत्न केला तर ते मी दिसणार नाही, शक्यच नाही सांगितलंय. मग दृष्टांत दिला, जैसे स्वप्नीचे नि अमृते अमर नव्हे जी. जसं आपण स्वप्नात एखाद्या अमृताचा भरलेला पेला ग्लास आपण पिला स्वप्नामध्ये बरं का, आपण अमर हो का हो? एखाद्या माणसाने त्याला स्वप्न पडलंय, स्वप्नामध्ये त्याच्याकडे अमृताचा पेला आलाय, मस्तपैकी ग्लास पिला त्याने स्वप्नामध्ये, आता तो अमर होईल का? झोपल्यावर आहे का? अमृत त्याला दिसला झोपेमध्ये, पिऊन टाकला त्याने, जागा झाल्यावर आहे का त्याच्याकडं? जैसे स्वप्नीचे अमृते अमर नव्हे जे, स्वप्नामध्ये अमृत पिऊन माणूस अमर होत नाही. तसं हे सगळं जग स्वप्न आहे, ते जाणार आहे. जे जाणार आहे ते आपल्याला स्थूल दृष्टीने दिसते, पण जे जात नाही त्याच्यासाठी दिव्य दृष्टी लागते. आणि ती दिव्य दृष्टी अर्जुना तू प्राप्त करून घे. स्थूल दृष्टीने देखती माते, ते देखण्याची नवे निरुते. जैसे स्वप्नीचे अमृते अमर नव्हे जी. स्वप्नात स्वप्न खोटं आहे, तसं जग हे सगळं स्वप्न आहे आणि जग सगळं खोटं आहे. मग या खोट्याला चालणारा माया, सत्य माया दिसे, ब्रह्म न दिसे. दिसते ती माया आहे, ब्रह्म दिसत नाही. मग न दिसणाऱ्या ब्रह्माला आपल्याला दिव्य दृष्टी सद्गुरूंकडून घ्यावी लागेल. मग ती दिव्य दृष्टी देण्याचं कार्य आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा हे करत असतात, सातत्याने केलं त्यांनी. जैसे स्वप्नीचे अमृते अमर नव्हे जे, स्वप्नात अमृत पिऊन माणूस अमर होत नाही. आता पुढे काय सांगतात बघा. आता ज्ञानेश्वरी अध्याय 8वा ब्रह्माक्षर निर्देश योग आणि त्यातला श्लोक क्रमांक 23 काय सांगतं बघूया आपण. यत्र काले त्वना वृत्ती मावृत्ती चैव योगिनः प्रयातायांती तम कालम वक्ष्यामि भरतवर्षम. म्हणजे काय सांगतात, पण हे अर्जुना, योगी व कर्मी ज्यावेळी मरून गेले असता मोक्षाला आणि पुनर्जन्माला प्राप्त होतात, तो काल मी तुला सांगेन. जो कर्मयोगी आहे, जो योगी आहे, तो ज्या वेळेला मरून जातो त्यावेळेला कुठला काल पाहिजे, कोणत्या कालामध्ये तो मेल्यावर सद्गतीला जातो. सद्गती पाहिजे की ना आपल्याला, आपल्याला भगवंतापर्यंत जायचं की नाही, मग त्याला काल पण सांगितलंय. कोणत्या काळामध्ये आपल्याला ध्येय ठेवता यायला पाहिजे. जसा भीष्म होता, पण त्याने दक्षिणायनमध्ये त्याला दक्षिणायन चालू असताना त्याला बाण लागले, अर्जुनाने बाण मारले त्याला आणि त्या बाणांच्या शय्येवर तो झोपलेला होता. पण त्याचा इच्छा मरण होता. काय मरण होता त्याला? इच्छा मरण होता त्याचा. पाहिजे तेव्हा तो ध्येय ठेवू शकत होता, म्हणून तो थांबला उत्तरायण येईपर्यंत. तसं आपल्याला मरण आलं तर ते कसं यायला पाहिजे, कधी यायला पाहिजे, दिवसा यायला पाहिजे, रात्री यायला पाहिजे, कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष, अंगामध्ये गरमी असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्या गोष्टी महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानोबारायांनी सांगितलं आपल्याला. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सगळं सांगितलंय. म्हणून काय सांगितलंय की
थोर लहान बुद्धीपाशी सगट कळेना लोकांशी, जो आधी उपजला त्याशी थोर म्हणते. रामदास स्वामी ज्ञानोबारायांबद्दल म्हणतात, थोर लहान बुद्धीपाशी. हो, वयाने मोठा आहे पण थोर आहे का तो? नाही ना. ज्ञानोबारा सगळ्यात वयाने लहान आहेत ना, आणि योग्यांची मावळी झाली ना, म्हणून सांगतात थोर लहान बुद्धीपाशी. ज्याची बुद्धी प्रगल्भ आहे, ज्याची बुद्धी तीक्ष्ण आहे, ज्याची बुद्धी व्यापक आहे, तो थोर आहे. आणि जो वयाने खूप मोठा आहे पण बुद्धी कमी आहे, तो त्याला थोर म्हणायचं नाही, सांगतात रामदास स्वामी. थोर लहान बुद्धीपाशी सगट कळेना लोकांशी. अरे लोकांना कळतच नाही. जो आधी उपजला त्याशी थोर म्हणते. जो आधी जन्माला आला तो मोठा आहे का? नाही. मग ज्याच्याकडे बुद्धिमत्ता आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे, ज्याच्याकडे व्यापकता आहे, तो मोठा सांगतात. सगट कळेना लोकांना कळत नाही. लोक सगळे बघतात, तसं नाही सांगितलंय. थोर लहान बुद्धीपाशी सगट कळेना लोकांशी, जो आधी उपजला त्याशी थोर म्हणते. परंतु वय धाकुटा परंतु नृपती. ज्ञानोबा कसा आहे? वय धाकुटा, सगळ्यात लहान आहे संतांमध्ये, सगळ्यात लहान संत ज्ञानोबा. वय धाकुटा पण नृपती राजा आहे. आणि वृद्ध तयास नमस्कार करती. सगळे मोठे मोठे संत ज्ञानोबारायाला नमस्कार करतात. का करतात? कारण त्यांनी जो व्यापकता मांडलेली आहे ज्ञानाच्या बाबतीत, ते कुठल्या संताला मांडता आली नाही, आणि एवढ्या छोट्या वयामध्ये. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी आपला रामदास स्वामींनी त्याचं काय केलेली आहे? स्तुती केलेली आहे दासबोधामध्ये. थोर लहान बुद्धीपाशी सगड कळेना लोकांशी, जो आधी उपजला त्याशी थोर म्हणती. वय धाकुटा पण नृपती, वृद्ध तयास सॅल्यूट मारते, नमस्कार करते. असा ज्ञानोबा आहे आपला. तेवीची अनिकेही एक प्रकारे, हे जाणता आहे सोपारे. तरी देह सांडी तेनी अवसरे, जेथ मिळती योगी. काय सांगतात बघा. त्याचप्रमाणे देहावसानंतर म्हणजे देह ठेवल्यानंतर ज्या स्वरूपाला योगी प्राप्त होतात, तेवी अनिकेही एक प्रकारे, हे जाणता आहे सोपारे. तरी देह सांडी तेनी अवसरे, म्हणजे देह ठेवण्याच्या वेळेला ज्या स्वरूपाला योगी प्राप्त होतात, ज्या आत्मस्वरूपाला योगी प्राप्त होतात, ते गुह्य वर्म आणखी एका प्रकारे समजण्याला सोपे आहे. म्हणजे आता ज्ञानोबा काय सांगतात की गुह्य वर्म आहे. देह ठेवताना कसं ठेवायचं हे सांगितलं आपल्याला. कसं ठेवायचं हे सांगितलं, पण कधी ठेवायचं हे सांगितलंय. कसं ठेवायचं सांगितलंय तर सांगितलंय की जो जडजडा ते विरवतू, भ्रुलतामध्ये संचरतू, जैसा घंटा नदलयस तू घंटेशी जोय, का झाकली आहे घटीचा दिवा, नेणीची काय झाली केव्हा, या रीती पांडवा जो देह ठेवी, तो केवळ परब्रह्म, तया परमपुरुषायश नाम, तो माझे निज धाम होऊन ठाके. आता हे कसं ठेवायचं सांगितलं. आता कुठे ठेवायचं ते सांगतात, ते आपण खालील ओव्यांमध्ये वाचूया. काय सांगतात बघा. अथवा अवसटे ऐसे घडे, जे अनवसरे देह सांडे, तरी मागोते येणे घडे देहासाठी. अथवा अकस्मात असे घडले, जे योगी अकाली देह सोडतात, त्यांना पुन्हा देह धारण करावा लागतो. अकाली देह सोडतात, त्यांना परत जन्माला यावं लागतं सांगतात ज्ञानोबा. म्हणून देह ठेवण्याची प्रक्रिया पण ज्ञानोबाने, म्हणून वय धाकुटा नृपती. सगळ्या योगियांची माऊली, सगळ्या योगियांची माऊली आहे ज्ञानोबा. आणि असं ग्रंथ आपल्याला एकमेव आपल्या हातात आलेला आहे, तर आपण त्याचा अभ्यास करायलाच पाहिजे. पण ज्ञानोबाची भक्ती करता करता ज्ञानोबाची भक्ती हीच की तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा आणि श्रीगुरूंच्या मुखातून घ्या. सगळं सांगितलं याच्यामध्ये, काही नाही, संपूर्ण आहे. संपूर्ण या ज्ञानेश्वरीमध्ये सगळं दाखवलेलं आहे की जे आपल्याला देह ठेवताना
मिळालेला देह भगवंताला समर्पण कसं करता येईल आपल्याला, केव्हा करायचं, कसं करायचं, या सगळ्या ओव्या ज्ञानोबारांनी वयाच्या 14व्या वर्षी 15व्या वर्षी लिहिलं. आणि त्यांचं काम संपलं आणि त्यांनी समाधी घेतली. समाधी. अथवा अकस्मात असे घडते की जे योगी अकाली देह सोडतात, अकाली देह सोडतात, त्यांना पुन्हा देह धारण करावा लागतो. म्हणून कालशुद्धी जरी देह ठेविती तरी ठेवीत केवी ब्रह्मची होती, एरवी अकाळी तरी येती संसारा पुरती. म्हणून कालशुद्धी जरी देह ठेविती. म्हणून शास्त्रोक्त शुद्ध काली जर देहाचे अवसान झाले, म्हणजे शास्त्रयुक्त पद्धतीने देह ठेवता यायला पाहिजे. इथं ज्ञानोबा सांगतात शास्त्रामध्ये लिहिलंय ना, त्याच्याप्रमाणे देह ठेवला तर आपल्याला भगवंताला प्राप्त करता येतो. नव्हे आपण भगवत स्वरूपच होतो, आपण भगवंत स्वरूपच आहोत. प्रत्येक माणूस ब्रह्मच आहे. मग ते ब्रह्मत्व त्याला प्राप्त का होत नाही, तर त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी वाचा. म्हणजे ज्ञानाची ईश्वरी, याला पहिलं नाव काय, भावार्थ दीपिका. म्हणजे भावाचा अर्थ कळण्यासाठी लावलेला दीपक. आपल्या अंतरात्म्याचं भाव समजण्यासाठी प्रज्वलित केलेली दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी. दीपक आहे तो. आणि हा दीपक संतांनी आपल्याला आपल्या आतमध्येच दिलेला आहे. आत्मज्ञान. आत्मज्ञान पाहे जगा त्याच्या पुण्यास नाही सीमा. हा आत्मज्ञानाकडे वळा. आत्मज्ञानातून काय होतं, पुण्य वाढत जातो. पुण्य. आत्मज्ञान पाहिल सदा त्याच्या पुण्यास नाही सीमा. दुष्ट पातकाची बाधा निरसून गेली, सगळी पातक निघून जातात. पण आत्मज्ञान पाहिजे. आणि ते आत्मज्ञान प्रत्येक शब्दामध्ये ज्ञानोबारांनी आपल्याला दिलेला आहे. म्हणून भावार्थ दीपिका, भावाचा अर्थ, प्रत्येक शब्दाचा अर्थ कळण्यासाठी प्रत्येकाच्या पिंडामध्ये असलेली दीपिका म्हणजे आत्मज्योत. आणि त्या आत्मज्योतीच्या माध्यमातून आत्मज्ञान होतो. एकदा का आपल्या अंतःकरणामध्ये तो भाव निर्माण झाला तरच आपल्याला हे कळेल बरं का. भाव पाहिजे. म्हणून कालशुद्धी जरी देह ठेविता. म्हणून शास्त्रयुक्त शुद्ध काली जर देहाचे अवसान झाले तर तत्क्षणी तो योगी ब्रह्म होतात. काय होतात, शास्त्रयुक्त पद्धतीने देह ठेवला तर तो योगी तात्काळ ब्रह्मरूप होतो. तात्काळ लगेच बरं का. पण शास्त्रयुक्त सांगितले बरं का. शास्त्र वाचा, शास्त्राशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून आपले सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या आज्ञेनुसार आम्ही गेल्या 4 वर्षापासून ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा, अनुभवामृत, दासबोध याच्यावर आम्ही विवरण करत असतो. कृपा कोणाचे, कृपा श्रीगुरूंची कृपा. ज्ञानोबा प्रत्यक्ष सांगतात, एरवी तरी मी मूर्खू. बघा एवढे मोठे ज्ञानोबा सांगतात आणि आपण स्वतःला शहाणे समजतो. एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजवलू असे. संतांची कृपा हाच दीपक आहे. ज्ञानोबाच्या डोक्यावर कोणी हात ठेवला, निवृत्ती दादाने. आणि म्हणून संतांची कृपा झाली निवृत्तीच्या डोक्यावर. अशी परंपरा कुठे गेली, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा म्हणजे भगवान शंकरापर्यंत ती परंपरा गेलेली आहे. आणि या परंपरेचे आपण पायीक असलं पाहिजे हो. आपण कुठल्याही पंथात गेलो आणि तिथं परंपरा नसेल हे ज्ञानेश्वरी कळेल, पण कळून फायदा नाही होणार. का, कारण नामाचा भाव आपल्याकडे नसेल, आपल्याकडे ध्यान नसेल तर आपल्याला ज्ञान कसं होईल. ज्ञान येई जे भेटी
ध्यानाची या. ज्ञानोबा सांगतात 12व्या अध्यायामध्ये भक्तियोगमध्ये. भक्ती कशाला म्हणतात? ज्ञान ये जे भेटे ध्यानाची या. ध्यानाच्या भेटीलाच ज्ञान येतो, आत्मज्ञान होतो. म्हणून शास्त्रोक्त शुद्ध काली जर देहाचे देहावसान झाले तक्षणी योगी ब्रह्म होतात. त्याच वेळेला योगी लोक असतात ते ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतात. एरवी अकाली देहावसान झाल्यावर पुन्हा जन्माला यावे लागते. एरवी अकाली जर त्यांनी ध्येय ठेवला तर परत त्यांना योगी असून देखील त्यांना परत जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये लटकावं लागतं. किती स्पष्ट सांगितले बघा. आता अजून किती स्पष्ट सांगायला पाहिजे. पण आपली बुद्धी चालत नाही. ह्याला कारण काय? अभ्यास कमी पडतो आपला. या लागी अर्जुना तू अभ्यासी मिळे. अभ्यास करून म्हणजे ध्यान करूनच आपल्याला, अभ्यास म्हणजे ध्यान बरं का. अभ्यासाचा डायरेक्ट अर्थ अभ्यास म्हणजे ध्यान. आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन, आपला अंतरीचा अंतरात्मा हाच आपला ईश्वर आहे असं समजून त्याच्याशी एकरूप होऊन जे काय आपण कार्य करतो ते त्याला समर्पित करायचं आणि त्याच्यावरती सगळं ढकलून मोकळं व्हायचं. तोच आपल्याला काय करतो? तोच आपल्याला हे ज्ञान देतो. आणि ज्यांनी त्याला अर्पण केले नाही कर्म, ज्यांनी ज्ञान त्याला अर्पण केलं नाही, मग त्याला अहंकार काय करतो? अहंकार त्याला चिटकतो. आणि म्हणून ज्ञानोबा सांगतात अहंकार सांडी जे आहे तीच वस्तू होई जे, मग आपली स्वस्ती सहज आहे. आपणच केली, आपणच आपली सोडवणूक करतो. हा अहंकार सांडी जे, प्रत्येकाला अहंकार आहे हो. ज्ञानाचा अहंकार प्रत्येकाला माणसाला आहे. कोणाला रूपाचा अहंकार आहे, कोणाला पैशाचा अभिमान आहे, अहंकार आहे. प्रॉपर्टीचा अहंकार आहे, कोणाला शक्तीचा अहंकार आहे, कोणाला सुंदरतेचा अहंकार आहे. अनेक प्रकारचे अहंकार आहे माणसाला. तसा ज्ञानाचा अहंकार माणसाला स्वतःलाच जाळून टाकतो. ज्ञानाचा अहंकार झाला की त्याला कोणी सोडू शकत नाही. म्हणून हा अहंकार सांडी जे, मग आहे तीच वस्तू होई जे. आपण वस्तूच, आपण आत्माच आहोत, पण आपल्याकडे ते प्रगट का होत नाही? तर आपल्याला अहंकार आहे. मग आपली स्वस्ती सहज आपणच केली, आपली सोडवणूक आपणच करतो. मग आपली सोडवणूक होत का नाही? तर आपल्याला साधनेचा अहंकार आहे, कोणी नामाचा अहंकार आहे. हे सगळे अहंकार गेल्यावर आपल्याला जिथल्या तिथे सगळं, कुठे लांब जायची गरज लागत नाही. म्हणून ही काळ शुद्धी जरी देह ठेविती तरी ठेवत ठेवी ब्रह्मची होती. एरवी अकाळी तरी येते संसारा पडती. परत जन्माला यावं लागेल. अकाळी देव ठेवला अवकाळी तर आपल्याला परत जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये आपल्याला लटकत राहावं लागेल. तैसे सायुज्यानी पुनरावृत्ती हे दोन्ही अवसरा अधीन आहाती, तोची अवसरू तुझ प्रती प्रसंगे सांगो. त्याचप्रमाणे मोक्ष आणि पुनर्जन्म ही दोन्ही कालाच्या स्वाधीन आहेत. बघा काय सांगतात. आता थोडं खाली येऊन सांगितलंय. त्याचप्रमाणे अर्जुना, मोक्ष आणि पुनर्जन्म ही दोन्ही काळाच्या स्वाधीन आहेत, माझ्या स्वाधीन नाही. म्हणून काळ सार्थक हेच परम भाग्य. काळाला सार्थकी लावा. काळ म्हणजे आपल्या आयुष्यातनं प्रत्येक क्षण जो निघून चाललेला आहे त्या प्रत्येक क्षणाला, जाणाऱ्या क्षणाला आपल्याला थांबवता येणार नाही. पण त्या जाणाऱ्या क्षणाला आपल्याला भगवंताचं भजन, नामस्मरण, चिंतन करता येईल आणि तो काल सार्थक लावा. प्रत्येक क्षण आपला भगवंताच्या भजनामध्ये गेलो तर आपल्याला हे काहीच बंधन नाही, आपल्याला काहीच नाही. जे आत्ता पुढे आपण सांगणार ना, माहीत पडेल ना आपल्याला. आर्ची राजयोग,
आणि ध्रुमयोग, हे दोन्ही योग आपल्याला लागू पडणार नाही. पण ज्याचं अखंड चिंतन चालू असेल त्याला काळ वेळ भगवंती नाही, म्हणजे तो भगवत स्वरूपाला जातो. योग्यांना परत परत जन्माला यावं लागतं, म्हणजे विचार करा. म्हणजे प्रत्येक क्षणी आपल्याला भगवंताचं नामस्मरण व्हायला पाहिजे. आणि म्हणून समर्थ रामदासांनी सोप्या भाषेत सांगितलं, नामस्मरणे निरंतर तेच जाणावे पुण्य शरीर. तेच शरीर पुण्यवान आहे की ज्याचं निरंतर नामस्मरण चालू आहे. आणि पुढे आपल्याला धारिष्ठ वाढवतात, नाना दुःखाचे गिरीवर नामस्मरणे नासते. मोठे मोठे डोंगर जरी असले दुःखाचे, तरी पण नामस्मरणातून त्याचा नाश होतो. नाश एका क्षणात भस्म होतो नामस्मरणातून. पण त्या प्रक्रिया आपल्याला श्री गुरूंना शरण जावं लागेल, असंच होणार नाही बरं का. म्हणून ऐका जनार्दनी, गुरुच देव येथे नाही भासंदेह. अजिबात संशय पकडायचा नाही, गुरु हाच देव आहे. पण अजून एक पुढे जाऊन सांगतो की गुरु तुम्ही असा करा की तत्वदर्शी गुरु करा, ज्या आपल्या आत्मतत्वाशी आपल्याला एकरूप करून देणारा, जीव शिवाचा ऐक्य करून देणारा गुरु, वही जो हरि ही मिलावे, हरि से मिलावे, तोच गुरु खरा. तो गुरु काय करतो? याच जन्मी याच काळे याच जन्मे याच काळे संसारी होईजे निराळे, मोक्ष पाविजे निराळे, मोक्ष पाविजे निश्चळे स्वरूपाकारे. बघा गुरुची व्याख्या कशी केली बघा समर्थ रामदासांनी. ह्याच जन्मे ह्याच काळी, ह्याच जन्मे ह्याच काळी, ह्याच जन्मे ह्याच काळी निश्चल व्हायला सांगितलं. आपला निश्चल, आपण चंचल आहोत तरच आपल्याला मोक्ष मिळेल. चंचल माणसाला मोक्ष अजिबात मिळणार नाही. ह्याच जन्मी ह्याच काळी संसारी होईजे निराळे, म्हणजे संसार म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हा सांगितलंय. पण मोक्ष पाविजे निश्चळे स्वरूपाकारे, म्हणजे आपण निश्चल व्हायला सांगितले तरच आपल्याला मोक्ष मिळेल आणि तरच आपण आपल्या आत्मस्वरूपाकडे जाणार आहोत. आत्मस्वरूपाला भेटू आपण. ह्याच जन्मे ह्याच काळे संसारी होईजे निराळे, मोक्ष पाविजे निश्चळे स्वरूपाकारे. आपल्या आत्मस्वरूपाशी आपण एकरूप होऊ. पण कधी? निश्चळ. आपल्याला निश्चळ व्हायला सांगितले. ध्रुवाच्या परी आढळला जे माझ्या भजने निश्चल. ध्रुव कसा झाला? आढळ झाला व निश्चल झाला. ध्रुवाच्या परी आढळला जे माझ्या ठाई भजनशील, ते माझी भक्ती अचंचल अतिनिश्चल पावते. बघा अतिनिश्चल व्हायला सांगितले. जोपर्यंत आपण निश्चल होत नाही, आपण नुसता इकडे धाव तिकडे धाव, या तीर्थाला जा त्या या देवाला जा त्या देवाला जा, हे करा ते करा, आपलं तेच चाललंय. आणि म्हणून ज्ञानोबाला सांगतात ठाईच बैसुली करा एकचित्त, तरच आपल्याला निश्चल व्हायला लागेल. आसनाची या गाडी का आम्ही जो मार्ग सांगितला निका, आसनाची या गाडी का आम्ही जो अभ्यास सांगितला निका, तेनीच होईल तरी होईल का निरोधुया. मनाचा लय होईल. मनाचं लय व्हायला पाहिजे, मन निश्चल व्हायला पाहिजे. ज्याचं मन चंचल आहे ना त्याला भक्ती मार्ग जराही जमणार नाही. ज्याचं मन निश्चल झालं, अरे जो चंचल अशी धायलं तो चंचलीची होईल, जे निश्चळ अशी धायल तो निश्चळ. समर्थ रामदास सांगतात निश्चळ व्हा. आणि ते निश्चळ होण्याचं साधन आपल्याला आपले सद्गुरूंनी आपल्याला दिलेलं आहे. तैसे साहित्यानी पुनरावृत्ती हे दोन्ही अवसरा अधीन आहाती. त्याचप्रमाणे मोक्ष आणि पुनर्जन्म हे दोन्ही काळाच्या स्वाधीन आहेत. असा जो काळ तो प्रसंगानुसार तुला सांगतो. आता त्या काळाच्या अधीन आहे आणि तो काळ कसा असतो ते तुला मी पुढच्या ओव्यांमध्ये सांगतो. काय सांगितलंय? पुढच्या ओव्यांमध्ये
सांगण्याला सुरुवात केली. पण तुकोबाऱ्या सांगतात, धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. संतांची भेट झाल्या पायी मिठी पडली तो. संतांचं दर्शन झाल्या आपल्याला संतांच्या पायाचं दर्शन होतं आणि संतांच्या पायाला मिठी मारतो माणूस. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. म्हणजे संतांचं दर्शन झाल्या आपल्याला मिठी पडते. पायी म्हणजे 2 पाय आपल्याला आहेत बघा. आत्मतत्वामध्ये जाण्यासाठी 2 आपल्या इडा आणि पिंगला हे 2 पाय आहेत. त्या दोन्ही एकत्र आले की सुषुम्ना नाडी, दोन्ही आपले चालू झाले की सुषुम्ना नाडी चालू होते. पायी मिठी पडली तो. आणि आपल्याला मिठी पडून जातो. आपल्याला पूर्णपणे आपण त्या देहाचा विसर पडतो. पूर्ण देहाचा आपल्याला विसर पडतो. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. सुटल्या संदेहाच्या गाठी. संपूर्ण आपला संदेह म्हणजे भ्रांत, अवगुणी, अवलक्षण सगळं निघून जातं आपला. सुटल्या संदेहाच्या गाठी. आपल्याकडला संदेह संपूर्ण निघून जातो. झालो पोटी शीतल आणि आपण शांत होऊन जातो. पोटामध्ये आपल्याला शांती मिळते. शांती कुठे मला सांगा? शांती आपल्या पोटामध्ये. झालो पोटी शीतल तुकोबाऱ्या सांगतात. पोटामध्ये शीतलता येते, शांतता येते, समाधान येतो, सुख येतो आणि तिथून आपल्याला त्या ज्ञानाची प्राप्ती होते. ज्ञानाची प्राप्ती कुठून होते? तर आपल्या अंतःकरणामध्ये सुख, समाधान, शांती हे आपल्याला स्वतःला अनुभवता येतात. त्याचप्रमाणे मोक्ष व पुनर्जन्म ही दोन्ही कालाच्या स्वाधीन आहेत. म्हणून काल सार्थक ह्याची परमभाग्य. कालाला सार्थकी लावा. सतत चिंतन करा. भगवंताचं नामस्मरण करा. जर आपण प्रत्येक वेळेला जर भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताचं नामस्मरण आपलं सुटलं, तर आपण ग्रंथांचं वाचन करा. सुटलं म्हणजे सुटत नाही बरं का. भगवंताच्या नामस्मरणातूनच आपल्याला संपूर्ण घरातली कामं करायची. भगवंताच्या नामस्मरणातूनच आपल्याला ग्रंथ वाचायचे. श्रवण भक्ती भगवंताच्या नामस्मरणातूनच करायची. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या चिंतनातून करायची. आणि ते चिंतन एकदा आपलं सुरू झालं, तर चिंतन लावी चित्ताला वेड. चिंतनच चित्ताला वेड लावतो. चिंतन लावी चित्ता वेड. प्रत्येकाच्या चित्ताला वेड लागतो आणि चित्त आपलं शुद्ध होतं. आणि चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. व्याघ्रने खाती सर्पतया. चित्त शुद्ध पाहिजे. आपलं चित्त शुद्ध झालं तर आपल्याला हे ज्ञान आपल्याला शोधत येतो. प्रत्येक माणसाला चित्त शुद्ध करा. आणि ते चित्त शुद्ध होण्यासाठी आपल्याला ज्ञानोबारांनी सगळा अभ्यास दिलेला आहे. तुकोबाराने दिला आहे. प्रत्येकाचे ग्रंथ आहेत. प्रत्येकाने अभंग गाथा लिहिली, कोणी अनुभव अमृत लिहिले. प्रत्येकाचे अनुभवच येते. आत्माराम लिहिला. हे सगळे ग्रंथ वाचून आपल्याला झाले तर आपल्याला 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण वाचण्याची गरजच लागणार नाही. आपल्याला गरजच. कारण प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी हा वेद आहे. भागवत हा वेद आहे. आपल्याला कुठे एवढा वेळ, आपलं कुठं आयुष्य एवढं आपल्या जवळ आहे की आपल्याला वेद वाचून ते समजून एवढा वेळ आपल्याकडे आहे का? आणि म्हणून कलियुगी उद्धार हरीच्या नामातून एकदम फास्ट करून टाकलं. नाम घ्या. नामातून 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणांचा अभ्यास होईल. नाम घेता राहू नका, पुढे जामीन आहे तुका, असं तुकोबाराने आपल्याला छातीटोकपणे सांगितलंय. नाम घेता राहू नका, पुढे जामीन आहे. तुम्ही जामीन राहील. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे.
पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज.